नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. शारदीय नवरात्रोत्सवाच्या 7व्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवी सजली श्री षोडशी त्रिपुर सुंदरी रूपात, तर श्री तुळजाभवानी देवीची अलंकारिक फलहार रूपात पूजा. कोल्हापूर सांगली सातारा डेव्हलपमेंट कॉरिडॉरच्या माध्यमातून एकात्मिक आणि शाश्वत विकासाची रोवली मुहूर्तमेढ. कॉरिडॉर अंतर्गत तिन्ही जिल्ह्यातल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांची बैठक कोल्हापुरात संपन्न. जिल्ह्यांची व्हिजन डॉक्युमेंट तयार करून सरकारला सादर करण्याचा निर्णय. सभासदांचा आवाज दाबून पार पडली सोलापूर जिल्ह्यातील भीमा साखर कारखान्याची ऑनलाईन सभा. सभासदांचे माईक म्यूट, चॅट बॉक्स बंद ठेवून सर्व विषय केले मंजूर. मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी दाखवलेल्या दातृत्वाबद्दल आमदार सतेज पाटील यांनी मानले कोल्हापूरकरांचे आभार. उद्या सोमवारी मदत साहित्य घेऊन ट्रक धाराशिवला होणार रवाना. 16 वर्ष महत्त्वाच्या पदावर असूनही कोल्हापूरसाठी काहीच न करू शकलेल्या राजेश क्षीरसागर यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, संजय पवार यांची मागणी. आणि कोल्हापुरातल्या बागल चौक परिसरात MIM पक्षाच्या कार्यालयास बागल चौक मंडळ आणि स्थानिक नागरिकांचा विरोध. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. शारदीय नवरात्रोत्सवाचा आज 7वा दिवस. आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री षोडशी त्रिपुर सुंदरी आणि श्री तुळजाभवानी देवीची अलंकारिक फलहार रूपात पूजा बांधण्यात आली होती. नमस्कार. आजची 6वी माळ आणि महादश विद्येतला आजचा 3रा दिवस. आजची पूजा जी आहे ती षोडश त्रिपुर सुंदरी या नावाने आहे. तर याचा थोडासा इतिहास असा की ही षोडश त्रिपुर सुंदरी शंकराच्या नाभीतून जन्माला आलेली आहे. भंडासूर नावाच्या राक्षसानं देवादिकांना खूप त्रास द्यायला सुरुवात केल्यानंतर सर्व देवादिकांनी मिळून हिची आराधना केली आणि या त्रिपुर सुंदरीने भंडासुराचा वध केला असंही म्हणतात. शिवाय तिच्या हातात उसाचं धनुष्य आहे जे तिनं मदन बाणाला दिलं आणि शंकराची जी सती आहे किंवा पार्वती आहे ती गेल्यानंतर शंकराच्या नाभीतूनही जन्माला आली, म्हणून हिला षोडश त्रिपुर सुंदरी असे म्हणतात. हिचे स्वरूप असे आहे की हिला सूर्याचे तेज आहे आणि पूर्ण त्रिपुरात ही सुंदर अशी देवता, म्हणून हिचं नाव त्रिपुर सुंदरी असे आहे. छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट आई कुलस्वामी तुळजाभवानी देवीची आज अलंकारिक फलहार रूपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा बाळकृष्ण दादरने, अमर झुगर, विजय बनकर, सारंग दादरने, राम शिंगे, राज झुगर, आदिनाथ चिखलकर, चंद्रकांत जाधव यांनी बांधण्यात आली. धन्यवाद. कोल्हापूर, सांगली, सातारा या 3 जिल्ह्यांच्या एकात्मिक आणि शाश्वत विकासाला दिशा देण्यासाठी कोल्हापूर सांगली सातारा डेव्हलपमेंट कॉरिडॉर या महत्त्वपूर्ण संकल्पनेच्या मांडणीसाठी विशेष कार्यक्रम आज कोल्हापुरात यशस्वीपणे पार पडला. या कॉरिडॉर अंतर्गत तिन्ही जिल्ह्यातल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांची बैठक हॉटेल सयाजी इथं संपन्न झाली. या तिन्ही जिल्ह्यांची व्हिजन डॉक्युमेंट तयार करून ती सर्वपक्षीय आमदार, मंत्री आणि सरकारसमोर सादर केली जाणार असल्याचं यावेळी आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर, सांगली आणि सातारा डेव्हलपमेंट कॉरिडॉर अंतर्गत या तिन्ही जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची एक व्हिजन बैठक आज हॉटेल सयाजी इथं आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उद्योग, कला, क्रीडा, पर्यटन, हॉटेल, पर्यावरण आणि बांधकाम अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या सूचना मांडल्या. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्याच्या विकासासाठी काय करता येईल यावर अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन करण्याबरोबरच विकासाच्या दृष्टीनं सूचना केल्या. दळणवळणाशी निगडीत साधनं आणि पायाभूत सुविधा यांची उभारणी करून औद्योगिक, कृषी, पर्यटन, हॉटेल, ॲग्रो टुरिझम
अशा विविध क्षेत्रात प्रगतीच्या दृष्टीनं विकास कसा साधता येईल यावर या व्हिजन बैठकीत व्यापक चर्चा करण्यात आली। याची एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करून या जिल्ह्याच्या विकासासाठी सरकार पातळीवर प्रयत्न करण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत, त्यामुळे या भौगोलिक परिस्थितीचा फायदा या जिल्ह्याच्या विकासाकरिता कसा होईल यासाठी आमचा प्रयत्न असल्याचं सांगितलं। या जिल्ह्यांसाठी ड्राय हब त्याचबरोबर मेट्रो रेल्वे करता येईल काय यासाठी देखील येणाऱ्या काळात प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली। कोल्हापुरातील विमानतळ आणि सर्किट बेंच यामुळे सांगली आणि सातारा या जिल्ह्यांची कोल्हापूरशी कनेक्टिव्हिटी वाढली आहे, त्यामुळे पुढील 15 वर्षातील विकासाचं नियोजन करण्याचं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं। याशिवाय आज झालेल्या व्हिजन बैठकीत तिन्ही जिल्ह्यांच्या दृष्टीनं जी विकासात्मक चर्चा झाली त्याची व्हिजन डॉक्युमेंट तयार करून सर्वपक्षीय आमदार तसंच सरकारसमोर सादर केली जाणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। येणाऱ्या काळात या तिन्ही जिल्ह्यांच्या विकासासाठी प्रयत्न करूया अशी साद देखील आमदार सतेज पाटील यांनी यावेळी घातली। पुढच्या 1 महिन्यामध्ये व्हिजन डॉक्युमेंट तयार होईल आणि हे तयार झालेलं डॉक्युमेंट हे आम्ही सर्वपक्षीय मंत्री, आमदार, सरकार यांना एकत्रित बोलवून त्यांना रिप्रेझेंटेशन त्याचं देणार आहे। उद्देश त्याच्यामागचा एवढाच आहे की कोल्हापूर, सांगली आणि सातारा हा भौगोलिकदृष्ट्या जोडलेला क्षेत्र आहे। इथलं सांस्कृतिक बॅकग्राऊंड असेल किंवा इंडस्ट्री बॅकग्राऊंड असेल हे एकमेकाशी कनेक्टेड आहे आणि एअरपोर्ट कोल्हापूरला झालेला आहे, त्यामुळे कनेक्शन या दोन्ही जिल्ह्याचं कोल्हापूरला वाढलेलं आहे, सर्किट बेंचमुळे वाढलेलं आहे आणि म्हणून या तिन्ही जिल्ह्याला एकत्रित करून काही गोष्टी आम्हाला करता येतील का, म्हणजे इंडस्ट्रीच्या दृष्टीनं असेल, उद्या ललित कला अकादमीसारखी अकादमी दिल्लीमध्ये तशी एखादी अकादमी या 3 जिल्ह्यासाठी करता येईल का, स्पोर्ट्सच्या दृष्टीने हे तिन्ही जिल्हे एकत्रितपणे काम करता येईल का, असं एक विजन आम्ही करतो आहे आणि त्यातून पुढच्या 15 वर्षामध्ये या 3 जिल्ह्यामध्ये काय घडलं पाहिजे याचं एक विजन डॉक्युमेंट तयार करून ते सरकारला आम्ही प्रेझेंट करणार आहोत। या बैठकीत तिन्ही जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या सूचना मांडल्या। यामध्ये या तिन्ही जिल्ह्यांचा कॉरिडॉर व्हावा, त्याचबरोबर औद्योगिक कनेक्टिव्हिटी आणि वाहतूक कनेक्टिव्हिटी वाढवण्याची गरज अनेकांनी व्यक्त केली। याशिवाय या जिल्ह्यातील रस्त्यांची कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर चर्चा करण्यात आली। रस्त्यांच्या कनेक्टिव्हिटीमुळे मालवाहतूक जलद होऊन व्यापार वाढेल आणि अर्थव्यवस्था मजबूत होईल अशा सूचना यावेळी मांडण्यात आल्या। महामार्गाच्या आसपास नवीन औद्योगिक वसाहती उभारल्या जाऊ शकतात, यामुळे जिल्ह्यामधील उद्योगांना चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी वाढतील। कोल्हापुरातील प्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल आणि इतर हस्तकला, खाद्यपदार्थ या उत्पादकांना मोठी बाजारपेठ आहे। सांगली आणि सातारा येथील वस्तूंचाही यामध्ये समावेश आहे, त्यामुळे कॉरिडॉर अंतर्गत काम करता येईल। तसंच कोल्हापुरातील आध्यात्मिक आणि ऐतिहासिक स्थळं, सातारा जिल्ह्याला जोडणारे किल्ले आणि निसर्गरम्य स्थळं पर्यटनासाठी सहज उपलब्ध होतील, त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यांच्या विकासासाठी चालना मिळेल। त्या दृष्टीने येणाऱ्या काळात प्रयत्न करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली। कृषी उत्पादनांची जलद वाहतूक आणि कृषी पर्यटन यावरही अधिक भर देण्याची मागणी करण्यात आली। एकूणच निसर्गाशी सुसंगत आणि मानवी मूल्यांशी सुसंगत असं कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या विकासाचं मॉडेल तयार करण्याबाबत अनेकांनी आपले विचार मांडले। सांगली जिल्ह्यातील चितळे उद्योग समूहाचे गिरीश चितळे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य रवींद्र मानगावे, सांगली जिल्ह्यातील किशोर पटवर्धन, वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूटचे चेअरमन सचिन पाटील, सांगलीतील मराठा उद्योग क्रांती संघटनेचे चंद्रकांत पाटील, कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, कोल्हापूर क्रीडाईचे अध्यक्ष के.पी. खोत, क्रीडाईचे माजी अध्यक्ष राजीव पारीख, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार आदींनी कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांच्या विकासासाठी काय करता येईल यावर सूचना केल्या। यावेळी सकाळचे संपादक निखिल पंडितराव, तरुण भारतचे श्रीरंग गायकवाड, उद्योजक अरुण शहा, सचिन झवर, महेश आवटे, ॲडव्होकेट प्रियांका राणे पाटील, अमरजा निंबाळकर, देवश्री सतेज पाटील,
उदय गायकवाड, सत्यजित भोसले, शैलेश शिंदे, निखिल सोनजे, अजय दळवी, विद्यानंद गावडे, ओंकार पोळ, तेजस्विनी सावंत यांच्यासह उद्योग, तंत्रज्ञान, कृषी, व्यवसाय, शिक्षण, संशोधन आणि माध्यम आदी क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पूरस्थितीचं कारण देत सोलापूर जिल्ह्यातील भीमा सहकारी साखर कारखान्यानं घेतलेली 50वी वार्षिक ऑनलाईन सर्वसाधारण सभा वादग्रस्त ठरली आहे. सोलापुरातील कारखाना स्थळाऐवजी मर्जीतील मोजके संचालक आणि निवडक सभासदांना कोल्हापुरात बोलावून ही सभा घेण्यात आली. यावेळी माईक म्यूट, चॅटबॉक्स बंद ठेवत कोणतीही चर्चा न करता सर्व विषय मंजूर करण्यात आले. यामुळे सभासदांमध्ये तीव्र नाराजी आहे. सोलापूर जिल्ह्यातील टाकळी सिकंदर इथल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या 50व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं आज आयोजन करण्यात आलं होतं. मात्र जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचं कारण पुढं करत सत्ताधाऱ्यांनी ही सभा ऑनलाईन ठेवली. मात्र ही सभा सोलापुरातील कारखाना स्थळाऐवजी मर्जीतील मोजके संचालक आणि निवडक सभासदांना कोल्हापुरात बोलावून घेण्यात आली. कारखान्याकडून झूमद्वारे घेतलेल्या या बैठकीची लिंक ओपनच झाली नाही. सभासदांचे माईक म्यूट, चॅटबॉक्स बंद ठेवून सर्व विषय मंजूर करण्यात आले. सभेत राज्यसभा खासदार महाडिक यांनी मागील वार्षिक गळीत हंगामातील थकीत पगार आठवडाभरात देण्याची ग्वाही दिली. तर चेअरमन विश्वराज महाडिक यांनी 200 कोटींचं कर्ज उभारून डिस्टलरी आणि इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचं या सभेत जाहीर केलं. कारखान्याचे 22,000हून अधिक सभासद आहेत. या सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस देताना भीमा सहकारी साखर कारखाना असा उल्लेख केलाय. मात्र या वार्षिक सभेत सत्ताधाऱ्यांनी कारखाना मल्टीस्टेट केलाय अशी कबुली दिली आहे. शिवाय सभासदांना पाठवलेल्या नोटिसीमध्ये ऑनलाईन बैठकीत व्यत्यय आणल्यास 5 ऑक्टोबर रोजी सभा पुन्हा घेऊ असं सांगण्यात आलंय. त्या पद्धतीनं सभा व्हावी अशी मागणी या झूम बैठकीला सहभागी होऊ न शकलेल्या समाधान शेळके, युवराज भोसले, हनुमंत चव्हाण, दिलीप डोंगरे, रमेश काळे, सुरेश डोंगरे, पोपट शेळके, संतोष भोसले, शहाजी मोरे, प्रकाश सोनटक्के, भारत पवार, रमेश काळे या सभासदांनी केली आहे. या सभेत सत्ताधाऱ्यांनी ऑनलाईन बैठकीदरम्यान सहभाग व संवादच बंद केल्यानं ही सभा म्हणजे एकतर्फी कारभाराचा नमुना ठरली आहे. या अगोदरचा अनुभव पाहता आश्वासनापलीकडं काहीही मिळालेलं नाही. त्यामुळं सभासद आणि कामगारांमध्ये प्रचंड असंतोषाचं वातावरण पसरलंय. कोल्हापुरातील बागल चौक परिसरात MIM पक्षाचं कार्यालय थाटण्यात आलंय. उद्या खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात येणार होतं. मात्र बागल चौक मंडळ आणि स्थानिक नागरिकांनी याला जोरदार विरोध केलाय. दरम्यान महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन पार्किंगच्या जागेत बेकायदेशीररित्या हे कार्यालय सुरू केल्याबद्दल नोटीस लावली आहे. सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. MIM पक्षाचं कार्यालय कोल्हापुरातील बागल चौकात थाटण्यात आलंय. उद्या MIM पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात येणार होतं. दरम्यान काल हिंदुत्ववादी संघटनांनी MIM पक्षाचे खासदार ओवेसी हे कोल्हापुरात येऊन सामाजिक तेढ निर्माण करण्याची शक्यता असल्यानं ओवेसी यांच्या कोल्हापूर दौऱ्यावर प्रतिबंध करावा अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली होती. दरम्यान आज सकाळी बागल चौक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शाहूपुरी पोलिसांना निवेदन देऊन या परिसरात अनधिकृतपणे पार्किंगच्या जागेत MIM पक्षाचं कार्यालय थाटण्यात आल्याबद्दल तक्रार केली. तर हिंदू एकताच्या वतीनं उद्या सोमवारी 1:30 वाजता बागल चौकातल्या पंचमुखी मारुती मंदिरात महाआरती करणार असल्याचं पत्रक हिंदू एकताचे गजानन तोडकर यांनी प्रसिद्धीस दिलंय. दरम्यान आज दुपारी पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी बागल चौक परिसरात भेट दिली. यावेळी महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले हे देखील बागल चौक परिसरात आले. यावेळी पार्किंगच्या जागेत अनधिकृतपणे पक्ष कार्यालय थाटल्याबद्दल महापालिकेच्या वतीनं या ठिकाणी नोटीस लावण्यात आली.
दरम्यान MIMच्या कोल्हापुरातील पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उद्या खासदार ओबीसी येणार होते. याला हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध असल्यानं परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बागल चौक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. गेली 16 वर्ष महत्त्वाच्या पदावर असूनही आपण कोल्हापूरकरांसाठी काहीही करू शकलो नाही. त्यामुळेच महापालिका अधिकाऱ्यांच्या सभेत क्षीरसागर यांची हतबलता काल पाहायला मिळाली. या सगळ्याची जबाबदारी स्वीकारून आमदार राजेश क्षीरसागर यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी केली आहे. जय महाराष्ट्र. काल एक कोल्हापुरात महानाट्य आम्हाला पाहायला मिळालं. आमदार क्षीरसागरांनी प्रशासनाची झाडाझडती घेतली. हक्कभंग आणणार, आत घुसणार, तुम्हाला धडा शिकवणार अशा पद्धतीने एक महानाट्य आम्हाला पाहायला मिळालं. कारण तोंडावर असलेल्या महापालिका निवडणुका यापूर्वी आपण काय केलं? कोल्हापूरकरांना चांगले रस्ते देऊ शकला का? आपण मुबलक पाणी देऊ शकला का? आरोग्यसेवा देऊ शकला का? तर आपण 16 वर्षात महत्त्वाच्या पदावर काम करत असताना सुद्धा देऊ शकला नाहीत, हे खरं आहे. आपली अस्वस्थता काल पाहायला मिळाली, आपली हतबलता काल बघायला मिळाली, आपल्याला जे असलेला तुमचा जो अकार्यक्षमता आम्हाला पाहायला मिळाली. आणि ह्याच्यावर एक स्पष्ट झालेलं आहे की तुम्ही कोल्हापूरकरसाठी काही करू शकला नाही आणि करू शकणार सुद्धा नाही. म्हणून आपण राजीनामा देणं ही काळाची गरज आहे आणि आमची मागणी आहे की तुम्ही ताबडतोब ह्या पदाचा राजीनामा द्यावा. शारदीय नवरात्रोत्सवाच्या आजच्या 7व्या दिवशी ज्योतिबा देवाची 5 पाकळ्यांच्या कमळ पुष्पातील खडी अलंकारिक सरदारी रूपात पूजा बांधण्यात आली होती. 7व्या माळेला तेल घालण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी डोंगरावर लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. ज्योतिबा देवाचा उद्या सोमवारी जागर असून भाविकांना दर्शनासाठी उद्या रात्रभर मंदिर खुलं राहणार आहे. शारदीय नवरात्रोत्सवाच्या आजच्या 7व्या दिवशी दख्खनचा राजा श्री ज्योतिबा मंदिराचे दरवाजे पहाटे 3 वाजता महाघंटेचा नाद करून उघडण्यात आले. पहाटे 4 ते 5 ज्योतिबा मूर्तीची पाद्यपूजा, मुखमार्जन, काकड आरती झाली. सकाळी 10 वाजता घोडा, वाजंत्री, देवसेवक, हुद्देवाले, कंचाळवादक, डवरी, ढोली, म्हालदार, चोपदार, श्रींचे पुजारी, देवस्थान समिती कर्मचारी आदी लवाजम्यासह धूप आरती सोहळा यमाई मंदिराकडे गेला. या ठिकाणी धार्मिक विधी झाल्यानंतर तो परत ज्योतिबा मंदिरामध्ये आला. 7व्या माळेला 5 पाकळ्यांच्या कमळ पुष्पातील खडी अलंकारिक सरदारी रूपात पूजा बांधण्यात आली होती. ही पूजा प्रल्हाद झुगर, अंकुश दादरणे, प्रकाश सांगळे, प्रवीण कापरे, केदार चिखलकर यांनी बांधली होती. 7व्या माळेनिमित्त ज्योतिबावर महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर राज्यातून देवाला तेल वाहून दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. ज्योतिबा देवाचा उद्या सोमवारी जागर असून भाविकांना दर्शनासाठी उद्या रात्रभर मंदिर खुलं राहणार असल्याचं पुजाऱ्यांनी सांगितलं. नवरात्रीचा आज 7वा दिवस. श्री दख्खनच्या राजाची कमळ पुष्पातील 5 पुष्पातील ही खडी पूजा बांधलेली आहे. पूजा बांधणारे पुजारी प्रल्हाद झुगर, प्रवीण कापरे, अंकुश दादरणे, केदार चिखलकर, प्रवीण कापरे, अविनाश कापरे आणि सोमवारी देवाचा जागर आहे आणि मंदिर रात्रभर खुले राहते. ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या गजरात गुलाल खोबऱ्याची उधळण करत असंख्य भाविकांचा अपूर्व उत्साह आजच्या 7व्या माळेला दिसून आला. नवरात्रोत्सवाच्या 7व्या दिवशी पन्हाळा तालुक्यातील कोडोलीचे ग्रामदैवत अंबाबाईची बैलगाडीत बसलेल्या रूपात पूजा बांधण्यात आली होती. ही पूजा रामचंद्र केकरे, मोहन केकरे, दाजी केकरे, अमित केकरे यांनी बांधली. तर इचलकरंजीतील श्री रेणुका देवीच्या पाळण्यावर सावत्र मातांनी गारुड्या करवी सर्प सोडून मारण्याचा प्रयत्न केला अशा रूपातील पूजा बांधण्यात आली होती. तर श्री अंबाबाईची पूजा श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार रूपातील बांधली होती. आज नवरात्रातला 7वा दिवस आहे. आम्ही अंबाबाईची पूजा छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचं दृश्य केलेलं आहे. तुळजाभवानी तलवार ही छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजापूरच्या भवानी मातेकडून मिळालेली तलवार आहे. ही तलवार महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी देवीने दिलेला आशीर्वाद मानला जातो, ज्यामुळे त्याचे शौर्य आणि नेतृत्व प्रतीक मानले जाते. महाराजांच्या खासगी शस्त्रालयातील हे प्रमुख तलवार पैकी एक शस्त्र आहे. त्याचे प्रतीक म्हणून
तुळजा भवानीने शिवरायांना भवानी तलवार दिली आहे. हा दृश्य आम्ही दाखवलेला आहे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. नवरात्र उत्सवाच्या 7व्या माळेस रेणुका मंदिर इचलकरंजी येथे सौती मत्सर ही पूजा बांधण्यात आलेली आहे. काल आपण पाहिलं की रेणुका देवीचा जन्म झाला आहे. तर त्या जन्मानंतर रेणुकाला रेणुराजा आणि माता भोगावती यांनी आपल्या राजदरबारात घेऊन आलेले आहे. राजदरबारात आल्यानंतर तिचं संगोपन बालक्रीडा वगैरे हे सगळं पाहून ज्या तिच्या सावत्र माता होत्या त्यांना मत्सर झाला, द्वेष झाला रेणुकाबद्दल. कारण सौती मत्सर हा कशामुळे झाला तर जो पुत्र कामेष्टी यज्ञ केला गेला त्या पुत्र कामेष्टी यज्ञास रेणुराजाची पहिली पत्नी माता भोगावती ही एकटीच होती. बाकीच्या ज्या 20 माता होत्या त्या आपल्या मूळ ठिकाणीच राजवाड्यामध्ये होत्या. त्यांना आईचं स्थान मिळालं नाही. जी पुत्रकामेष्टी यज्ञास बसली तिलाच आईचा मान मिळाला. म्हणून यांना तो रेणुकाबद्दलचा सौती मत्सर वाढला, द्वेष वाढला मुलीबद्दल. तर या मुलीचं आता काय करायचं, आपला मान तर हिरावला गेलाय, तर तिला कोणत्या तरी कारणाने मारायचं हा प्रयत्न ह्या सावत्र मातांच्याकडून करण्यात आला. तर एके दिवशी राजा शिकारीला गेलेला पाहून या सावत्र मातांनी गारुड्याकडून एक सर्प आणविला आणि जिथे रेणुका आपल्या शयन कक्षामध्ये होती तिथं तो सर्प सोडला. तो सर्प फुटकार करीत तो पाळण्यावर सोडला. पाळण्यावर चढला फुटकार करीत तोच त्याचे पाळण्यावरून 2-3 तुकडे होऊन तो सर्प खाली पडला. सर्प खाली पडल्यानंतर ती संध्याकाळची वेळ होती. चंद्रकांत हा राजाचा सेवेकरी, तो दिवे लावण्याची वेळ होती, त्यामुळे शयन कक्षात आला रेणुकाच्या. तो पाहतोय तर काय, रेणुकाच्या पाळण्याखाली सर्पाचे तुकडे दिसले. त्याने तात्काळ राणी भोगावतीस ही बातमी कळवली. राणी भोगावती यांनी तो सेवेकरी रेणुकाच्या पाळण्याजवळ येऊन पाहतात तर रेणुका अगदी खेळत होती, पण सर्पाचे तुकडे पाहून ते आश्चर्यचकित झाले. हीच बातमी रेणुराजाला कळवण्यात आली. रेणुराजा तिथे पाळण्याजवळ आला. तो पाहतोय तर त्यांनी इतकंच म्हटलं की माझी रेणुका सुखरूप आहे ना, तिला कोणतीही बाधा झाली नाही, अशा पद्धतीचं त्यांनी बोलणं केलं. तर ही सारी दुर्गा मातेची आपल्या शक्ती आहे असं त्यांनी बोललं. दुर्गा मातेमुळे आपली रेणुकेला कोणतीही इजा पोचली नाही हे त्यांनी बोलून दाखवलं. कारण रेणुराजा हा दुर्गा मातेचा परम भक्त होता. पण त्यांना कळून चुकलं की ही कुणी गोष्ट घडवलेली आहे. काही वेळातच या सर्व सावत्र माता रेणुराजाजवळ माफी मागण्यासाठी आल्या. त्यावेळेला राजानं सांगितलं की तुम्ही माझी माफी मागू नका, तर साक्षात दुर्गा मातेची माफी मागा, मी तीच तुम्हाला माफ करेल. तर या सौती मत्सरमुळे रेणुका देवीचा प्राणघात करण्याचा प्रयत्न या सावत्र मातांनी केलेला होता. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला. पूरग्रस्त जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांवर सरकारचं कोणतंही नियंत्रण नसल्याची टीकाही त्यांनी केली. मराठवाड्यात अतिवृष्टीनं हाहाकार उडवलाय. लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिकाचं नुकसान झालंय. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. मात्र मराठवाड्यामध्ये उद्भवलेल्या महापुराच्या स्थितीबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केलाय. गेल्या 10-12 दिवसांमध्ये कोणते मंत्री आणि त्या जिल्ह्याचे पालकमंत्री पूरग्रस्त ठिकाणी मुक्कामाला गेलेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारनं जाहीर केलेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांची चेष्टा करणारे आहे. शेतकऱ्याला हेक्टरी 50,000हून अधिक नुकसान भरपाई मिळायला हवी अशी मागणीही आमदार सतेज पाटील यांनी केली. वाटते मराठवाड्यामध्ये जो अतिवृष्टी झाली त्याला सरकारनं रेसिप्रोकेशन जे म्हणतो ते रेसिप्रोकेशन कुठं दिसत नाही. गेल्या 10-12 दिवसामध्ये कुठले मंत्री आणि पालकमंत्री मुक्कामाला त्या जिल्ह्यात आहेत, जाऊन येत आहेत. मुक्कामाला कोण थांबत नाही. यातूनच त्यांची संवेदना किती आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी दिसते. सरकारची जबाबदारी आहे की सरकार म्हणून ते तर राबलं पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांच्यावर कंट्रोल नाही, अधिकारी पंचनामे कसे करणार आहेत याची माहिती नाही. आणि जी नुकसान भरपाई आम्ही सगळेजण मागतोय हेक्टरी 50,000च्या वर या ठिकाणी द्यावं, कारण की पूर्ण शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. त्याचा विचार सरकार करणार आहे का नाही आम्हाला माहीत नाही. परंतु या सगळ्या विषयाकडं
एका संवेदनशीलतेनं बघणं गरजेचं होतं, परंतु हे सरकार आता बघताना दिसत नाही. राज्य सरकार म्हणून पूरग्रस्तांसाठी जे काही करता येईल ते तातडीनं केलं पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना केल्या पाहिजेत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांवर सरकारचं नियंत्रण नसल्याची टीका आमदार पाटील यांनी केली. सध्याचं सामाजिक वातावरण दूषित होत आहे. मराठा समाजाला एकटं पाडण्याचं षडयंत्र सुरू आहे. त्यामुळं मराठा समाजातील सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. नाहीतर 350 वर्षात जे मिळवलं ते फक्त येत्या 2-3 वर्षात आपण गमावून बसू, असा धोका मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय मराठा महासंघाचा शतकोत्तर वर्षाचा शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शतकोत्तरी रौप्य महोत्सवी वर्षाचा शुभारंभ कोल्हापुरात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार शाहू महाराज छत्रपती होते. तर खासदार धैर्यशील माने, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार प्रकाश आवाडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी सध्याचं सामाजिक वातावरण दूषित होत आहे. मराठा समाजाला एकटं पाडण्याचं षडयंत्र सुरू आहे. त्यामुळं सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. नाहीतर 350 वर्षात जे मिळवलं ते फक्त येत्या 2-3 वर्षात आपण गमावून बसू, असा धोका त्यांनी व्यक्त केला. सरसकट कुणबी दाखला आला तर मराठा हा शब्द कागदावरून 7/12वरून कायमचा गायब होईल. कुणबी दाखल्यामागं वैज्ञानिक प्रक्रिया काय आहे हे समजावून घेतलं पाहिजे. फक्त मोर्चे काढून उपयोग नाही. देशातील अल्पसंख्येनं असलेल्या 4 जातींकडं देशातील 70% संपत्ती आहे, तर मराठा समाजाकडे 10% संपत्ती आहे. देशातील 3.5% लोकांनी एक संस्था काढून 100 वर्षात त्यांच्या 25,000 संस्था स्थापन केल्या आहेत. सत्तास्थानीसुद्धा ती संस्थाच आहे. पण मराठा विचाराला कृती दिली नाही. त्यामुळं मराठा समाज मागं राहिला, अशी खंत कोंढरे यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी आपण 1982 पासून या महासंघाशी जोडलो गेलो असून कैलासवासी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि सारथी संस्था निर्मितीमध्ये महासंघाचा सिंहाचा वाटा असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा भवनचा प्रश्न गेल्या 12 वर्षांपासून प्रलंबित आहे. सध्या ती जागा शासनानं एका आमदाराला दिली आहे. त्या जागेवर मराठा भवन उभारणारच, तो आमचा हक्क आहे, असं मुळीक यांनी ठणकावून सांगितलं. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी शासनाची मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका स्पष्ट नाही, ती त्यांनी स्पष्ट करावी अशी मागणी केली. कोल्हापूरमधील मराठा भवनसाठी जमिनीचा प्रश्न सोडवू असं आश्वासन देत मुंबई आणि दिल्लीत सुद्धा अशा पद्धतीचं भवन झालं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वराज्य रक्षिका छत्रपती ताराराणी यांच्या 350व्या जयंतीनिमित्त त्यांची दुर्मिळ छायाचित्र असलेल्या कॅलेंडरचं प्रकाशन करण्यात आलं. मराठा महासंघातील 25 वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. खासदार धैर्यशील माने यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून मराठ्यांना एकसंघ बांधण्याचं काम मराठा महासंघानं केलंय. अशा महासंघाचे वसंतराव मुळीक हे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत, हे कोल्हापूरकरांसाठी अभिमानास्पद असल्याचं सांगितलं. शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी मराठा भवनसाठी कुठंही कमी पडणार नाही, सर्व सुविधांनी युक्त मराठा भवन उभारू असं आश्वासन दिलं. आमदार चंद्रदीप नरके यांनी महाराष्ट्राला सुरक्षित ठेवण्याचं काम मराठा समाजानं केलंय असं सांगून मराठा भवनविषयी जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार यांनी मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना भेटण्याचं आवाहन केलं. या कार्यक्रमावेळी कोल्हापुरातील मराठा भवनसाठी अनेकांनी लाखोंच्या पटीत देणग्या दिल्या. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, सरचिटणीस प्रमोद जाधव, प्रकाश देशमुख, गुलाबराव गायकवाड, अरविंद देशमुख, शैलेजा भोसले यांच्यासह विविध जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मराठवाडा विदर्भातील पुरांमुळे शेती, घराचं मोठं नुकसान झालंय. या पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातून 51 लाख रुपयांचं साहित्य शनिवारी पाठवण्यात आलं. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठवाडा विदर्भात गेल्या 15 दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूर आलाय. महापुरामुळे अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेलेत. शेतीचंही प्रचंड नुकसान झालंय.
या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संसारोपयोगी साहित्य, धान्य यांचं संकलन करण्यात आलं होतं. शनिवारी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्केट यार्ड इथल्या कार्यालयातून 51 लाख रुपयांचं साहित्य घेऊन 12 ट्रक विदर्भ मराठवाड्याकडे रवाना झाले. यावेळी नामदार मुश्रीफ यांनी केंद्र सरकारकडूनही पूरग्रस्तांसाठी भरीव निधी मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, शहराध्यक्ष आदिल फरास, राहुल पाटील, भैया माने, बाजार समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, भरत पाटील भुयेकर, विकास पाटील, प्रवीणसिंह भोसले, नितीन दिंडे, सुहास जांभळे, माजी नगरसेवक संभाजी देवणे, अब्दुल हजी हमीद मिरशिकारी यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. जवाहर कारखान्याला ऊस पाठवणाऱ्या शेतकऱ्यांना एक रकमी FRP देण्याची घोषणा कारखान्याचे ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे यांनी केली. कारखान्याच्या 36व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. हुपरी इथल्या कल्लापन्ना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची 36वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखानास्थळी संस्थापक अध्यक्ष कल्लापन्ना आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना प्रकाश आवाडे यांनी गतसाली कारखाना लवकर सुरू झाला नाही, त्यामुळे कारखान्याचं नुकसान झाल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांना ऊसाचं अधिक उत्पादन घेता यावं यासाठी कारखान्याच्या वतीनं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि बारामतीच्या KVT या संस्थांच्या माध्यमातून AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच कारखान्याकडे ऊस पाठवणाऱ्या शेतकऱ्यांना एक रकमी FRP देण्याची घोषणाही आवाडे यांनी यावेळी केली. कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांनी विषयपत्रिकेचं वाचन केलं. सर्वच विषयांना उपस्थित सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली. यावेळी व्हाईस चेअरमन बाबासो चौगुले, आमदार राहुल आवाडे, स्वप्नील आवाडे, प्रकाश दत्तवाडे, उत्तम आवाडे यांच्यासह संचालक आणि सभासद उपस्थित होते. फिएसटी कंपनीचं पॉवर टिलर गेली 60 वर्ष शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरलंय. कंपनीचे अधिकृत डीलर असलेल्या कोल्हापूर गारगोटी रस्त्यावरील कळंबा तलावानजीकच्या ओम ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत पॉवर टिलर्स आणि रिपर खरेदीमध्ये 50% शासन अनुदानात 21 शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांच्या हस्ते टिलर्स आणि रिपरचं वाटप करण्यात आलं. करवीर तालुक्यातील कळंबा इथं प्रदीप पांडुरंग चौगले यांनी ओम ॲग्रो सर्व्हिसेस फर्मच्या माध्यमातून गेल्या 27 वर्षापासून शेतकऱ्यांना सेवा देण्याचं काम केलंय. गेल्या 7 वर्षापासून फिएसटी पॉवर टिलर्स अँड ट्रॅक्टर्स लिमिटेड कंपनीच्या टिलर्स रिपरची विक्री आणि विक्री पश्चात सेवा शेतकऱ्यांना दिली आहे. शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं 2025-26 अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत फिएसटीच्या 13.5 आणि 16.5 HP पॉवर टिलर्स आणि रिपर खरेदीवर शेतकऱ्यांना 50% शासकीय अनुदान दिलं जात आहे. दसऱ्याचं औचित्य साधून आज या शोरूममध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगिरे, जिल्हा कृषी उपसंचालक नामदेव परीट, तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील, मंडल कृषी अधिकारी माने, उपकृषी अधिकारी संदीप कांबळे आणि गोसावी, फिएसटीचे विभागीय व्यवस्थापक विश्वजित सुतार, ओम ॲग्रोचे प्रदीप चौगले, राज चौगले, PD चौगले यांच्या हस्ते या योजनेअंतर्गत 21 शेतकऱ्यांना टिलर्स आणि रिपरचं वाटप करण्यात आलं. प्रदीप चौगले यांनी ओम ॲग्रो सर्व्हिसेसच्या विक्री आणि सेवेबद्दल माहिती दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगिरे, कृषी उपसंचालक नामदेव परीट, तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील, फिएसटीचे विभागीय व्यवस्थापक विश्वजित सुतार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. शेतकऱ्यांनी शासनाच्या या योजनेचा अनुदानरूपी लाभ घेण्यासाठी ओम ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये एक वेळ अवश्य भेट देऊन याचा लाभ घेण्याचं आवाहन प्रदीप चौगले आणि राज चौगले यांनी केलंय. बैठका घेऊन सूचना करूनही रस्त्याच्या कामात सुधारणा होत नसेल तर यापुढं हे खपवून घेतलं जाणार नाही. कुणाचाही मुलाहिजा न बाळगता अधिकाराचा वापर करून येत्या 8 दिवसात शहरातील रस्त्यांची सुधारणा झाली नाही तर लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर येत्या अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव दाखल करू असा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिलाय.
कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या प्रश्नांवरून शासकीय विश्रामगृहावर आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. कोल्हापूर शहरातील रस्त्यांची प्रचंड दयनीय अवस्था झाली आहे. नवरात्र उत्सवामुळे करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी शहरात लाखो भाविक येत आहेत. मात्र रस्त्यांच्या दुरावस्थेमुळं शहराची आणि पर्यायानं लोकप्रतिनिधींची बदनामी होतीये. वारंवार बैठका घेऊन आणि सूचना देऊनही अधिकारी ऐकत नसतील तर यापुढं कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेत झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिलाय. कुणाचाही मुलाहिजा न बाळगता अधिकाराचा वापर करून येत्या 8 दिवसात शहरातील रस्त्यांची सुधारणा झाली नाही तर लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर येत्या अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव दाखल करू, असा सज्जड इशारा त्यांनी दिलाय. तुम्ही सरकारचं काम करताय कळलं का? आणि कुठं जर कोण अडवायचं असेल, कुठं काहीतरी मोऱ्या कुंपत असेल, त्याच्यावर गुन्हे दाखल करा. कोणाला घाबरायची गरज नाही. लोकांसाठी आपण काम करायचं आहे. लोकांच्या गैरसमज पसरवणारे कोण असतील. शहरातील रस्त्यांसाठी निधी मंजूर आहे, पण दर्जेदार काम दिसून येत नाही. महापालिका अधिकाऱ्यांचं यावर नियंत्रण नाही. महापालिकेची हकदार कंपनी, वॉर्ड अधिकारी आणि उपअभियंत्यांनी जाग्यावर जाऊन पाहणी करावी, अशी सूचना देखील त्यांनी या बैठकीत केली आहे. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता फुलारी, सुरेश पाटील गुजर, रस्ते विकास कन्सल्टंट सूरज गुरव, कृष्णात पाटील आदी उपस्थित होते. मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी काँग्रेस कमिटीमध्ये जमा झालेली मदत एकत्रितपणे उद्या 29 सप्टेंबर रोजी धाराशिवकडे पाठवली जाणार आहे. खासदार शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मदतीचा हा ट्रक रवाना होणार आहे. कोल्हापुरातील काँग्रेसचे 25 कार्यकर्तेही धाराशिवकडे जाणार आहेत. आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेस कमिटीला आज भेट देऊन पूरग्रस्तांसाठी जमा झालेल्या मदतीची माहिती घेऊन सूचना केल्या. कोल्हापूरकरांच्या या दातृत्वाबद्दल त्यांनी आभार मानले. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते तथा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी हात पुढं करूया हा मदतीचा संकल्प काँग्रेसनं केलाय. त्यानुसार जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये पूरग्रस्तांसाठी मदत संकलित करण्यात येत असून आज 5व्या दिवशी ही मदतीचा ओघ सुरू होता. 24 सप्टेंबरपासून पूरग्रस्तांसाठी ही मदत संकलित करण्यात येते आहे. आज सकाळी आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेस कमिटीमध्ये भेट देऊन गेल्या 4 दिवसांपासून पूरग्रस्तांसाठी संकलित केली जात असलेली मदत त्याची सगळी माहिती घेतली. ही मदत एकत्रितरित्या एका ट्रकमधून पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात येणार आहे. याशिवाय पूरग्रस्तांसाठी जमा झालेल्या धान्याचं पॅकिंग करण्याबरोबरच जीवनावश्यक वस्तूंचे तयार करण्यात आलेले किट याबाबत त्यांनी माहिती घेऊन सूचना केल्या. उद्या सोमवारी 29 सप्टेंबरला खासदार शाहू महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत 12 वाजता मदतीचा हा ट्रक धाराशिवकडे रवाना होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे 25 कार्यकर्ते धाराशिवला जाणार आहेत. कोल्हापूरकरांच्या या दातृत्वाबद्दल आमदार सतेज पाटील यांनी आभार व्यक्त केलेत. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीनं कोल्हापुरातल्या जनतेला आव्हान केलं होतं की आपण मराठवाड्याला मदत करूया. मराठवाड्याच्या या अडचणीच्या काळामध्ये, संकटामध्ये मदतीचा हात आपण देऊया. आणि त्या दृष्टीनं तमाम कोल्हापूरकरांनी हजारो किट्स जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये पोच केलेले आहेत. उद्या 29 तारखेला हे सगळे किट धाराशिव जिल्ह्यामध्ये आम्ही पाठवणार आहोत. श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या उपस्थितीत उद्या 12 वाजता हे सगळं साहित्य धाराशिवकडे जाईल. माझी कोल्हापुरातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की उद्या 12 वाजता एक 25 कार्यकर्ते जे तिथं जातील, तिथं किटचं वाटप करतील, स्वतः ते सगळं नियोजन करतील. यासाठी उद्या 12 वाजता काँग्रेस कमिटीमध्ये आपण यावं. तसेच कोल्हापूरकरांनी जी दातृत्व दाखवलेलं आहे त्याबद्दल कोल्हापूरकरांचं देखील मी मनापासून धन्यवाद मानतो. दरम्यान आज 5व्या दिवशीही पूरग्रस्तांसाठी काँग्रेस कमिटीमध्ये मदत साहित्य मोठ्या प्रमाणावर जमा झालं. अनेकांनी तांदूळ, गहू, खाद्यतेल, रवा, तूर डाळ, शालेय उपयोगी वस्तू, बिस्किटे, पाण्याच्या बॉटल्स आदी वस्तू मदत स्वरूपात जमा केल्या. काहींनी वाढदिवस साजरा न करता ती रक्कम पूरग्रस्तांना मदत म्हणून दिली आहे.
आमदार सतेज पाटील यांच्या आवाहनास प्रतिसाद देत गोकुळचे संचालक R.K. मोरे यांनीही पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. राधानगरी तालुक्यातील मोरे गटाच्या वतीनं जीवनावश्यक साहित्य काँग्रेस कमिटीकडे पाठवण्यात आलं. यावेळी R.K. मोरे, बिदरीचे संचालक D.S. पाटील, संजय वाळकर, मोहन धुंद्रे, सुशील पाटील कौलवकर, शिवाजी आत्मापुरे, जयवंत पाडळकर, राजेंद्र पाटील, संजय कांबळे, प्रवीण पाटील, जयसिंग थोरवत, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. आज सायंकाळी खासदार शाहू महाराज यांनी काँग्रेस कमिटी कार्यालयात भेट दिली. पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी आलेल्या लोकांशी संवाद साधत त्यांनी मदत स्वीकारली. एका डोसा विक्रेत्यानं पैसे दिले नाहीत म्हणून जबरदस्ती पैसे मागून गोंधळ घालणाऱ्या तृतीयपंथीयानं आज दुपारी कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर परिसरातल्या एका स्टॉलवर गोंधळ घातला. दरम्यान त्याला रोखण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसाशीही तृतीयपंथीयाचा वाद झाला. पोलिसांनी त्याला फटके देत बाजूला हटकल्यानंतर वातावरण निवळलं. कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नरजवळ एक डोसा विक्रीचा स्टॉल आहे. आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एक तृतीयपंथी नशा केलेल्या अवस्थेत या डोसा स्टॉलवर आला आणि त्यानं डोसा विक्रेत्याकडे पैशाची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तृतीयपंथीयानं विक्रेत्याला शिवीगाळ केली. विक्रेत्यानं संबंधित तृतीयपंथीयाला पोलिसांची भीती घातली तरी देखील त्यानं अवाच्य भाषेत शिवीगाळ करीत अश्लील हातवारे करायला सुरुवात केली. यानंतर डोसा विक्रेत्यानं पोलिसांशी संपर्क करून पोलिसांना बोलावून घेतलं. मात्र पोलीस आल्यानंतर देखील तृतीयपंथीयाकडून शिवीगाळ सुरूच राहिली. त्यातच तृतीयपंथीयानं पोलिसाला देखील मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं पोलिसानं देखील या तृतीयपंथ्याला पोलिसी खाक्या दाखवत तिथून बाजूला हटवलं. या सगळ्या गोंधळात या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रसारित झाल्यानंतर नशा करून धुडकूस घालत पैशांची मागणी करणाऱ्या तृतीयपंथीयांविषयी संतप्त भावना व्यक्त होत आहेत. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. माजी क्रिकेटपटू मिथुन मन्हास BCCIचे नवे अध्यक्ष, राजीव शुक्ला उपाध्यक्षपदी. वार्षिक सर्वसाधारण सभेत झाल्या निवडी. थलपती विजयची मोठी घोषणा. चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 20 लाख देणार. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा, जयंत पाटील यांची सरकारकडे मागणी. घरामध्ये पाणी शिरलेल्या कुटुंबांना तातडीची 10,000ची मदत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश. कोल्हापूर शहरातील बागल चौक या मध्यवर्ती ठिकाणी MIM पक्ष कार्यालय सुरू होणार आहे. या कार्यालयास प्रतिबंध करावा अशी मागणी बागल चौक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोल्हापुरातील बागल चौक या मध्यवर्ती ठिकाणी MIM पक्ष कार्यालय सुरू होणार आहे. मंगळवारी पक्षाचे खासदार असुद्दुद्दीन ओवेसी हे या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासाठी येणार आहेत. यावेळी खासदार ओवेसी यांच्याकडून सामाजिक तेढ निर्माण करणारं वक्तव्य होण्याची शक्यता आहे. यातून कोल्हापुरात जातीय आणि सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रविवारी बागल चौक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शाहूपुरी पोलिसांची भेट घेतली. यावेळी बागल चौक परिसरात होणाऱ्या MIM पक्ष कार्यालयास प्रतिबंध करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. मागणीचं निवेदन शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना देण्यात आलं. याप्रसंगी सूरज कांबळे, अमय कोथिंबीर, दत्तात्रय पाटील, श्याम राजपूत, रोहन डवरी, पंकज दिवसे, देवराज पाटील, अथर्व पाटील, अमर पवार, गजेंद्र दिवसे, अमित गुरव, आनंद पाटील यांच्यासह बागल चौक परिसरातील नागरिक उपस्थित होते. इचलकरंजीत भर दिवसा झालेल्या खुनी हल्ल्यात 2 जण गंभीर जखमी झाले असून
त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी गावभाग पोलिसांनी 2 संशयितांना अटक केली आहे। त्यांना न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। इचलकरंजीतील गांधी पुतळा परिसरात जुन्या वादातून कोयत्यानं जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे। काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून सचिन कोतमिरे आणि ओंकार कदम यांच्यात वाद झाला होता। त्याचा राग मनात ठेवून सकाळच्या सुमारास कदम यानं आपल्या साथीदारांसह कोतमिरे आणि निखिल पाटील यांच्यावर कोयत्यानं हल्ला चढवला। या हल्ल्यात निखिल पाटील याच्या डोक्यावर आणि हातावर गंभीर वार झाले, तर सचिन कोतमिरे याच्या डाव्या हातावर गंभीर वार करण्यात आला। भर दिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीनं खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय। या घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि तातडीनं तपास सुरू करत संशयित आरोपी ओंकार शीतल कदम आणि त्याचा साथीदार वैभव पाटील यांना ताब्यात घेतलं। आज त्यांना न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करतायत। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य समिती सदस्य कॉम्रेड प्राध्यापक डॉक्टर सुभाष आत्माराम जाधव यांचं आज सकाळी 6:10 हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं। ते 65 वर्षांचे होते। जाधव हे सिटुया कामगार संघटना महासंघाचे महाराष्ट्र सचिव, महाराष्ट्र ऊसतोडणी आणि वाहतूक कामगार युनियनचे सचिव, चंदगड तालुका साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनचे जिल्हा कमिटी सदस्य अशा विविध पदांवर कार्यरत होते। पंचगंगा स्मशानघाटावरील विद्युत दाहिनीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। जाधव यांच्या आकस्मिक निधनामुळे चळवळीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे। करवीर तालुक्यातील वाकरे ग्रामपंचायतीच्या वतीनं नवरात्र उत्सवानिमित्त स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, बेटी बचाओ बेटी पढाओ, प्लास्टिक मुक्ती, महिलांसाठी आरोग्य शिबिर यासह 9 सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले। ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचं सर्वांनी कौतुक केलंय। करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वस्थ नारी सशक्त परिवार या मोहिमेअंतर्गत सकस आणि पोषण आहार प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। सरपंच सचिन पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचा शुभारंभ झाला। यावेळी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या। स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत कोडोली उपजिल्हा रुग्णालयात महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिर सुरू करण्यात आले। शिबिराचं उद्घाटन उपसरपंच डॉक्टर प्रशांत जमणे, वैद्यकीय अधीक्षक महेश महाडिक यांच्या हस्ते झालं। या शिबिरात स्तनपान सल्ला, कॅन्सर तपासणी, दंत तपासणी, BP शुगर तपासणी, TB स्क्रीनिंग, नेत्ररोग तपासणी, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक चिकित्सा पद्धती, गरोदर माता स्तनदा माता तपासणी आणि सल्ला, माता आणि महिलांना आहारविषयक माहिती तज्ज्ञांकडून दिली जाते आहे। 2 ऑक्टोबरपर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे। या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। शारदीय नवरात्रोत्सवाच्या 7व्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवी सजली श्री षोडशी त्रिपुर सुंदरी रूपात, तर श्री तुळजाभवानी देवीची अलंकारिक फलहार रूपात पूजा। कोल्हापूर सांगली सातारा डेव्हलपमेंट कॉरिडॉरच्या माध्यमातून एकात्मिक आणि शाश्वत विकासाची रवली मुहूर्तमेढ। कॉरिडॉर अंतर्गत तिन्ही जिल्ह्यातल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांची बैठक कोल्हापुरात संपन्न। जिल्ह्यांची व्हिजन डॉक्युमेंट तयार करून सरकारला सादर करण्याचा निर्णय। सभासदांचा आवाज दाबून पार पडली सोलापूर जिल्ह्यातील भीमा साखर कारखान्याची ऑनलाईन सभा। सभासदांचे माईक म्यूट, चॅट बॉक्स बंद ठेवून सर्व विषय केले मंजूर। मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी दाखवलेल्या दातृत्वाबद्दल आमदार सतेज पाटील यांनी मानले कोल्हापूरकरांचे आभार। उद्या सोमवारी मदत साहित्य घेऊन ट्रक धाराशिवला होणार रवाना।
16 वर्ष महत्त्वाच्या पदावर असूनही कोल्हापूरसाठी काहीच न करू शकलेल्या राजेश क्षीरसागर यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, संजय पवार यांची मागणी. आणि कोल्हापुरातल्या बागल चौक परिसरात MIM पक्षाच्या कार्यालयास बागल चौक मंडळ आणि स्थानिक नागरिकांचा विरोध. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.